उपस्थित आहेत। जनतेच्या हाकेसाठी जनतेने जेव्हा जेव्हा मात्र त्यांना हाक दिले तेव्हा त्यांना साथ देणारा व्यक्तिमत्व आपण पाहतोय। सध्या व्यासपीठावरती भंडारजी कारभारी साहेब उपशहर प्रमुख यांचा शुभ सन्मान आपण करतोय डीके यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर विवेकजी चव्हाण साहेब विभाग प्रमुख आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। विवेकजी चव्हाण साहेब विभाग प्रमुख शिवसेनेची सर्व आपण पाहतोय कार्याधिकारी मंडळी आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय। सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही गणेशजी नाईक साहेबांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तथा युवा सेना कल्याण पश्चिम शहर आयोजित कल्याण बेस्ट प्रीमियर लीगच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शची टेमगरे साहेब विभाग संघटक साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करतोय। शशी टेमगरे साहेब विभाग संघटक आणि साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आणि त्याच समवेत आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती उपस्थित हर्षलजी बोरगावकर साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करीत आहोत। उद्योजक आपण पाहतात आमच्या व्यासपीठावरती हर्षलजी बोरगावकर साहेब इथे उपस्थित आहेत। आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीने नायरा कायरा फॅन क्लब या संघासाठी आपण पाहतोय कॅप इथे मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। हर्षलदादा बोरगावकर यांना आपण पाहत आहात खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत। सचिनजी बासरे साहेबांचा आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण त्यांची उपस्थिती आम्हाला वंदनीय होती प्रार्थनीय होती आणि त्यांचा आम्ही नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्यानंतर कृष्णांना आपण या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। शिवसेनेची बुलंद तोप आपण पाहतायत। धन्यवाद बासरे साहेब वेळात वेळ काढून आपण आलात या स्पर्धेच्या वतीने आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू। तर चला मॅचला जो सुरुवात जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये बरबसे आमचे बंधुतुल्य मित्र एक नामांकित क्रीडा समालोचक प्रसन्नजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातात। धन्यवाद थँक्यू सो मच। जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं असणार आहे। कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह बॉल सीमारेषा पलीकडे आलेला चौकार। 1 मिनिट थांबवायची मॅच 1 मिनिट थांबवा 1 मिनिट मॅच थांबवायची विनंती असेल। आशिष दादा आपण कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधा। ऑनगोईंग मॅच मैदानावरती नायरा अँड कायरा फॅन्स क्लब आणि तो संघ फाईट करतोय रिया 11 गत वर्षीचा चॅम्पियन संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यावर्षी देखील चॅम्पियनशिपचे मनसुबे मनामध्ये जरूर असतील। आता चेंडू हा डॉट आहे। 2 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय। गोलंदाज देखील तयार। यावेळेस ऑन साइडला फुल करायचा प्रयत्न जरूर होता क्रॉस द लाईन मात्र नो बॉल पंचांचा इशारा येतोय। धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल। फलकावरती धावा आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळतील। 2 बॉलचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक मात्र इथे हेमंतच्या विकेटचा अंत फलंदाज बाद विकेटचं पतन झालंय। मैदानाच्या बाहेर आता आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच हेमंत या टीमचे आयकॉन हेमंत बॅक टू दी पवेलियन।
अक्षय काकडे मेगा फायनल मध्ये या खेळाडूने मागील वर्षी गतवर्षी अर्धशतक झळकावलं होतं. तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळेस झाली आहे मिस्टेक मैदानावरती. अगदी आपल्याला पाहायला मिळेल तिसरे पंच यस रेफरल घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी. बारक्याच्या खेळीचा अंत झाला. एकावरती एक. दोन आयकॉन मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. विकेटचं पतन झालं. अक्षयच्या खेळीचा अंत. विशाल पाहायला मिळतील. आपण मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बनणार आहोत. आम्ही तुमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच पोहोचवतो. स्विच हिट फटका दमदार. बॉल सीमा रेषा पलीकडे पॉइंटला क्लिअर करत आज चौकार. KWPL ब्रँडेड 4 धावा फलकावरती ऍड होतील 4 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. शाहरुखच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय आणि हैदर होते. डॉन क्षेत्रामध्ये एक धाव डॉट बॉल असेल माफ करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावर. 12 on the board with loss of 2 wicket. मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचे असतील कुणाल, ज्याने फार चांगली बॅटिंग केली असा कुणाल मॅन ऑफ द मॅच असेल. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. रोहन शिले अंडरआर्म क्रिकेटमधील फार मोठं नाव. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत एक धाव झाली. कंप्लीट धावफलक 13 या आकड्यावरती. ॲज अ कॉमेंटेटर सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती ज्यांची ओळख SSS लाईव्हचे ब्रँड अँबॅसेडर श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आमचे जवळचे मित्र एक डॅशिंग रुबाबदार कॉमेंटेटर हँडसम कॉमेंटेटर अर्थातच प्रथमेश ठाकूर सर. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. अगदी सुईमधून धागा पिरावा अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. चौकार एक्झिक्यूट करण्यात आले. धावफलक 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता. स्ट्रायकिंग एंड वरती अगर थ्रो असता कीपर जरूर होते मात्र ऑन स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो झाला जिथे बॅकिंगला फिल्डर होते. लेग बायशी एकदा वाट. टीमची टोटल 19 या आकड्यावर. दिशा दाखवायचा प्रयत्न जरूर होता. विशाल आणि विशालच्या जोडीला योगेश हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील 20 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फलकावरती धावा आपल्याला 21-21 पाहायला मिळतात. त्यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
कुणाल मॅन ऑफ द मॅच असतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच कुणालला देणार आहोत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच कुणाल. सो मी रिक्वेस्ट करेल जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला, जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बाळा बॉलिंग ट्रॅक वरती. बाळा मलिक यावेळेस मोठा फटका जरूर मारण्यात आलाय. एलिव्हेशनला जागा नसते. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी तेच पाहायला मिळालं. बॉल बाहेर गेला तर स्वतःला देखील बाहेर जावं लागेल. कुणालला जो असेल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गणेशजी नाईक साहेबांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करणार आहोत कुणालला, जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील असेल. आणि जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. चला बॉल द्यायचे विनंती असेल. कमिटीला विनंती, बॉल द्या. अतुल, आपण जिथे कुठे असाल त्वरित या. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. आज जबरदस्त प्रहार आपण पाहू शकतो. फटका जबरदस्त होता. प्रीतमचा बॅट मधून आलेला हा चौकार. त्यावेळेस वाईट बॉल आहे. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 27 या आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला मारायचा प्रयत्न प्रीतमचा जरूर होता. चेंडू बॉडीला ब्रश झालाय. मिळेल जी फक्त आणि फक्त सिंगल लेग बायशी एकदा बॅट. टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल फलकावरती पुढे 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील जरूर आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल. धावफलक स्थिर, धावफलक स्थगित पाहायला मिळतो. 28 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. स्विच हिट, फटका जबरदस्त पाहायला मिळेल. पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. धावफलक 32 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. छोट्या पोरांनो, ड्रोन वाल्याला अजिबात सोडू नका. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 37 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. थँक्यू सो मच डीजे. चौथ्या षटकाला आता सुरुवात होईल आणि धावफलक 37 या
आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अकरा मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळले गेलेत. सो चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि ओव्हर रेट देखील राखला जातोय. सो कौतुक आहे. आणि जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला रोहन पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जरूर होता. अजय होते. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव झाली आहे कंप्लीट. धावफलक 38. 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ऑन साईडला अगदी दिशा दाखवली. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती ऍट 39 ऑन द बोर्ड. 39 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील एक धाव. धावफलक 40 या आकड्यावरती. चेज मास्टर अर्थातच रोहन मैदानावरती आपल्याला डेफिनेटली सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल आणि त्यावेळेस तो कशा प्रकारची बॅटिंग करेल हे देखणं हे पाहणं कितीच महत्वाचं राहणार आहे. धावफलक 41. 41 या आकड्यावरती प्रीतमच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक. पॉइंट गलीला बीट करत बॉल सीमारेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅन मधून बॉल सीमा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावफलक 45. डॉट बॉल असेल. धावफलक 45. 45 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जरूर होता. रोहनने अगदी हलक्या हाताने बॉलला गॅदर केलं आणि थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला. धावफलक 46. हे 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईट बॉल. धावफलक 47. 47 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. बॅटरच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक 4. योगेश बॅक टू दी पवेलियन. धनंजयजी कनकरे साहेबांच्या वतीने अर्थात डीके दादाच्या वतीने सलगचे 3 बॉल वरती 3 विकेट कॅरी केले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज मोनूसाठी असेल. धावफलक 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. परांगण इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यात आलंय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट. धावफलक अब तक 56 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. दोन चौकार, एक सिंगल, एक विकेट आणि एक डॉट. 5 बॉल झालेत. ऑन साइडला वळवलाय.
स्क्वेअर मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा. त्या म्हणजे सर आउट आहे का बॅटर? येस, 1+ रनआउटची विकेट म्हणजे धावसंख्या 57 आणि 58 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आले. जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेला. पुढील मॅच मधील दोन्ही संघ तुमच्यापर्यंत मी नावं पोहोचू इच्छितो. विघ्नहर्ता स्पोर्ट्स वर्सेस लिशा 11 अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करू. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मान्यवरांच्या शुभ असे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. एकीकडे अतुल, दुसरीकडे आपल्याला परांगण असे दोन नामांकित खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शहर अधिकारी आर्किटेक्ट गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपण नेहमी म्हणतो की आर्किटेक्ट म्हटलं तर घराचं रिनोव्हेशन, मात्र या शहराचा रिनोव्हेशन ज्यांना करायचंय, मनामध्ये एक इच्छा आहे की आपल्याला प्रगतीच्या दिशेला कल्याणला न्यायचं आहे, अशा आपल्या सर्वांचे लाडके गणेशजी नाईक साहेब आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करू. दोन्ही संघांचे कॅप्टन टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि टीम लिशा 11 टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. टॉस वरून एक गोष्ट आठवली की चॅम्पियन्स ट्रॉफीची आज मेगा फायनल न्यूझीलंड संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 2:30 वाजता मी म्हटलं होतं ब्रेक दिला तरी चालेल 7 ते 8 तासाचा, पण असं जर झालं तर सकाळचे 7 वाजतील. परांगण चला लवकरात लवकर या. चं टार्गेट आहे 58. टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. गॅप मध्ये खेळलाय, 4 धावा मिळतील. नो बॉल आहे, त्यावरती लागली मोहर चौकाराची, 5 धावा. चेक. चला आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. लिशा 11 आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मॅच देखील सुरू आहे, सो आपण जास्त काही विचारणार नाही आहोत. टॉसच्या दिशेला वळतोय. लिशा 11 संघाचा कॉल असेल. टेलाचा कॉल आणि पडला हेड, म्हणजे टॉस जिंकला विघ्नहर्ता स्पोर्ट. डिसिजन मॅच साठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते टॉस जिंकलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने आणि डिसिजन त्यांचा असेल. फिल्डिंगचा तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले लिशा 11 संघाला. मॅचला झाली आहे सुरुवात. सेलिब्रिटी कॉमेंटेटर अर्थातच वेलवेट व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, अर्थातच आमचे जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर सर, चॉकलेट बॉय यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. तो चलती है दोस्तों, फिर एक बार क्रिकेट के इस अद्भुत दुनिया में यहाँ पर बात करेंगे शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे तथा युवा सेना कल्याण पश्चिम शहर आयोजित कल्याण बेस्ट प्रीमियर लीग KWPL। एक बहुत ही बेहतरीन मुकाबला यहाँ पर दोनों टीमों में। शुरुआती कुछ गेंदें जरूर खराब रही अहमद की, लेकिन अब यहाँ से कम बैक करना होगा अहमद बारिया नामक इस खिलाड़ी को। बारिया ब्रदर्स हर बार चर्चा में रहे, मेहुल बारिया, अहमद बारिया, और अब यहाँ से अहमद बारिया को अच्छा प्रदर्शन करना होगा इस मुकाबले में। ओ यहाँ पर गैप में खेला है, फील्डर वहां पर पहुंच चुके हैं। अच्छे फील्डिंग आउटफील्ड में करते हुए सिंगल के साथ उड़ेल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर यहाँ पर आकर पहुंचा 13 पर। 25 गेंदे 45 की दरकार होगी इस मुकाबले में। ये जरूर मजा आएगा इस मुकाबले में। सभी दर्शकों का फिर एक बार सही दिल से स्वागत करते हैं। ओ सॉफ्ट हैंड से खेलने का प्रयास था, डॉट बॉल की समाप्ति होती भी। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली 24 गेंदे 45 की दरकार।
थैंक यू। अगली पेशकश और रुक कर खेला है, बल्ले का अंदरूनी सिरा लगा है, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी, विकेट का पतन होता हुआ एक और बड़ा करारा झटका लगता हुआ यहाँ पर बल्लेबाजी करती हुई टीम को। He won check test, check one test, check one test. पहले विकेट का पतन होता हुआ यहाँ पर बात करेंगे। अब पहला बड़ा झटका लगा है बल्लेबाजी करती हुई टीम में, यानी रिया 11 के लिए। सॉफ्ट हैंड से खेलने का प्रयास था यहाँ पर, देखिए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर की यदि हम बात करें स्कोर मित्र में बताएंगे, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। तो देखिए नो प्लस नो, वहां पर देखिए पहली गेंद नो थी, उसके बाद 4 रन आए, फिर एक सिंगल, फिर एक सिंगल, फिर वाइट बॉल, फिर लगा चौका, फिर आउट हुए बल्लेबाज और अब एक सिंगल आई। ओव्हर हो चुके ना, फिर काउंट कसं करताय तुम्ही बघा, नो नो बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, व्हाईट बॉल, चौकार, त्यानंतर विकेट आणि मग सिंगल। 26 रन, 2 ओवर का खेल समाप्त। 26, कम ऑन। इस बार फंसाने का प्रयास किया और यहां पर देखिए कोई रन नहीं, डॉट बॉल का इजाफा होता, 2.3 ओवर का खेल समाप्त। अब आने वाली 15 गेंदे जीत के लिए 22 रनों की दरकार होगी इस मुकाबले में। रिया 11 टीम को निकल कर मारा इस बार, लेकिन नहीं, विकेटों के पीछे भौरे की तरह गेंद वहां पर घूमती रही और विकेट नंबर 2 यहां पर मैदान से बाहर।
अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अब। ओ रिवर्स हिट किया है, ये स्विच हिट नहीं भाई, ये स्वीट हिट है। यश के बल्ले से एक और शानदार चौका। 9 गेंदे 9 रन। अब यहां से इस मुकाबले में 9 गेंदे और 9 रन। ऑन साइड पर बढ़कर मारा है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं भाई। अब देखिए ऐसे लग रहा है कि सामने वाली टीम ने पूरी तरह से मुकाबला छोड़ दिया है। कोई रंग यहाँ पर देखिए मुकाबले में नहीं दिख रहा है। ऐसे लग रहा है कि सिर्फ यश आ रहे मार रहे सभी गेंदबाजों को। ओ बल्ले का बाहर इसी रहा। अब यहाँ पर देखिए नाखुश होंगे यश, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, जरूरत नहीं थी यहाँ पर ऑप्शन की। बहुत बार थी गेंद, छिड़कानी करने का प्रयास किया और आज यही विराट कोहली को नहीं करना है, क्योंकि इस पूरे पिछले कुछ 8 से 10 इनिंग में यदि मनीष तक देखोगे आप, तो ऑफसाइड या ऑफ स्टंप यही गेंदों पर यहाँ पर बार बार अपनी विकेट गंवाई है। मुंबई इंडियंस टीम को हालांकि देखिए आईपीएल में नेट गेंदबाजी करने जाते हैं, नेट बॉलर हमारे मंगेश यहाँ पर आते हुए कल्याण से जरूर बिलोंग करते हैं, लेकिन आशीष की बात करेंगे मुंबई इंडियंस जैसी बड़ी टीम को आईपीएल में वो नेट बॉलिंग करने जाते हैं। 4 ओवर का खेल समाप्त, 54 रन स्कोरबोर्ड पर, 6 गेंदे 4 की जरूरत, 6 गेंदे 4 रन की जरूरत। नन्हे मुन्ने बच्चे देखिए यहाँ पर आते हुए इस मुकाबले का आनंद लेते हुए इस पूरी प्रतियोगिता को यहाँ पर देखिए एंजॉय करते हुए। आज 4 की जरूरत, डायरेक्ट हिट पीछे, क्या कर रहे हैं भाई, ये रन बन सकती थी। स्ट्राइकर एंड के बल्लेबाज देखिए आपने गलती की यहाँ पर, रन आउट के माध्यम से विकेट। में और मुंबई इंडियंस टीम के लिए बात करेंगे, देखिए नेट बॉलिंग करते हुए नजर आते हैं हमें मंगेश यादव, इनका हम जिक्र करेंगे। व्हाइट बॉल और देखिए किरण पोलार्ड यहाँ पर बात करेंगे, काराम पोलार्ड देखिए मुंबई इंडियंस में जब खेलते थे उनको नेट गेंदबाजी करने जाते थे। मलिंगा के देखिए यहाँ पर देखिए चेले हैं, शिष्य है उनके। मलिंगा के अंडर देखिए गेंदबाजी बहुत सीखी इन्होंने, जसप्रीत बुमराह के अंडर गेंदबाजी सीखी। ओ इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन फील्डर को खोज कर निकाला है। चलिए शुरू करिए भाई। देखिए मंगेश राव जादव, इनका हम जिक्र करेंगे। मलिंगा के साथ यहाँ पे जरूर नेट सेशन में बहुत सी चीजें उन्होंने सीखी, कायराम पोलार्ड के साथ बहुत सी चीजें उन्होंने सीखी। KWPL में लेकिन अनसोल्ड हो गए, क्योंकि ये बड़ी प्रतियोगिता है। देखिए अब गेंदे शेष यहाँ पर बात करेंगे, 3 और 2 रन की दरकार होगी। पाणी पाहिजे का तिकडे, पाणी टाकावं लागेल का तिकडे।
और तो चलिए बात करेंगे 3 गेंदे 2 रन की जरूरत यहाँ पर इस मुकाबले में। अच्छा मुकाबला हो रहा है भाई। तीन गेंदे 2 रन की जरूरत यहाँ पर 56 टोटल स्कोरबोर्ड पर। ओ इस बार नहीं, टिप्पा खाकर गई, टिप्पा खाकर गई। जीत के लिए राह देखनी होगी। 2 गेंदे 1 रन, 2 गेंदे 1 रन। यहाँ पर देखिए मुकाबला अच्छा बनता हुआ। रिया 11 जीत की तलाश में यहाँ पर अभी भी संघर्ष करती भी, लेकिन इस ईशान हम देख सकते हैं गेंदबाजी के लिए रन पूरा, ये रन पूरा और इसी के साथ ये मुकाबला पूरा। मुकाबला जीता यहाँ पर रिया 11 टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं टीम रिया 11, अभिनंदन अभिनंदन टीम रिया 11 और हार्ड लक यहाँ पर हम कहेंगे जरूर नायरा एंड कायरा फैन क्लब। बल्लेबाजी करते हुए 18 रन बनाए और गेंदबाजी करते हुए 1 विकेट चटकाई। कल्याण ईस्ट आइकॉन यानी रोहन चिले रहेंगे इस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच। चलिए अब तक फील्डिंग क्यों नहीं लगाई गई? फील्डिंग कहां पर, फील्डिंग टीम कहां पर है? अतुल देखिए आपको ये इस बात पर ध्यान देना होगा कि आज मुकाबले में ज्यादा कवर करने समय हमारे पास कम है। कल सिद्धू पाटिल बाड़ेकर बहुत ही अच्छी बल्लेबाजी उन्होंने की। अतुल भोईर देखिए यहाँ पर बात करेंगे कल नाइट की प्रतियोगिता उन्होंने खेली, नारीबली नाइट। जय जलेश वाड़ेकर माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भिवंडी मानकोली इस टूर्नामेंट में 2 मुकाबले उन्होंने जीते। विशाल जी राणे इनका आगमन होता हुआ उनको। तो चलिए विशाल जी राणे आप आशीष हमारे डिस ऑपरेटर आशीष से संपर्क करिए।